नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे शहरामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या असतानाच प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरामध्ये 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलनं आणि सभा घेण्यास प्रशासनानं पूर्णपणे बंदी घातली आहे. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951च्या कलम 37(1)(2)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरला जाणारा उपक्रम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावरती निर्बंध घातले जातात. हा आदेश साधारण 15 दिवसांपर्यंत लागू राहतो. पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी यासाठी घ्यावी लागते. सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवरती हे आदेश काढलेत का असा प्रश्न विचारला जातोय. या आदेशानुसार शस्त्र बाळगणं, त्यानंतर स्फोटकं, लाठ्या काठ्या ठेवणं, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणं, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यावरती पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीनं बंदीचं उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात आणि संबंधित व्यक्तीवरती कारवाई होऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणेकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ आता तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.